नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय निर्णय झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची KYC पूर्ण करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक सर्व उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची KYC पूर्ण करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले होते। तसेच संदर्भ क्रमांक 2 अन्वये मे 2026 पर्यंत KYC पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि संदर्भ क्रमांक 3 अन्वये माननीय प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी 28 जुलै 2026 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची KYC तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे। तरी संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करायचे आहे। सदर KYC पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यांचे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 वेतन आहरित करण्यात येणार नाही। तसेच यासोबत कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही। सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। यास्तव आपल्या स्तरावर संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्या। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।